गोंदिया एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित एसएस गर्ल्स कॉलेज गोंदिया के गृह अर्थशास्त्र विभाग द्वारा आयोजित 7 दिवसीय कार्यशाला में मैं पुनः आप सभी का स्वागत करती हूँ। आज हमारी कार्यशाला का तीसरा दिन है और इस तीसरे दिन हम जिस विषय को लेकर आपके सामने आए हैं वह है भारत में कुपोषण की समस्या और इसके निराकरण के उपाय। इस विषय पर अपना संभाषण प्रस्तुत करने हमें जो व्याख्याता प्राप्त हुई है वह है डॉक्टर सुजाता साखरे मैडम। मैं मैडम का परिचय देना चाहूँगी। हमारी आदरणीय वक्ता डॉक्टर सुजाता साखरे मैडम, आप दयानंद आर्य कन्या महाविद्यालय नागपुर से है। आप एसोसिएट प्रोफेसर है। आपने अभी तक 2 पुस्तकें लिखी है और आपके अनेक रिसर्च पेपर बहुत से जर्नल्स में प्रकाशित हुए हैं। आज आप हमें भारत में कुपोषण की समस्या के बारे में बताने वाली है। कुपोषण हमारे देश की एक बहुत ही गंभीर समस्या है और इसके अनेक कारण हैं। यदि हम उन कारणों को जान ले तो हम निश्चित रूप से हमारे देश से कुपोषण को हटा के अपने देश को स्वस्थ बनाने में मदद कर सकते हैं। और इसीलिए आज हमने अपनी कार्यशाला में इस विषय को प्रमुखता दी है, जिसे मैडम आप सभी के सामने प्रस्तुत करने वाली है। तो लीजिए, मैडम आपके सामने व्याख्यान प्रस्तुत कर रही है भारत में कुपोषण की समस्या और इसके निराकरण के उपाय। नमस्कार, मी डॉक्टर सुजाता साखरे, दयानंद आर्य कन्या महाविद्यालय नागपूर येथे गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। पोषण सप्ताह कार्यशाळेचे आयोजक एस गर्ल्स कॉलेज गोंदियाचे प्राचार्य डॉक्टर बहेकर सर आणि गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गोकुला भालेराव मॅडम यांचे मी आभार मानते की या कार्यशाळेत मला बोलायची संधी उपलब्ध करून दिली। मी आज ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे कुपोषण, त्यावर उपाययोजना, त्याचे कसे दुष्परिणाम शरीरावर होतात आणि आहाराचे पोषण मूल्य आपल्याला कसे वाढवता येईल याविषयी सविस्तर चर्चा करणार आहे। भारतात कुपोषणाची समस्या अत्यंत गंभीर आहे आणि ही कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी भारत सरकार आणि अनेक NGOs ज्या आहेत त्या रात्रंदिवस कार्यरत करत आहेत, पण तरीही यावर आळा बसलेला नाही। कुपोषण हे ग्रामीण आणि शहरी भागात सतत वाढतच आहे। काय असतं कुपोषण? तर कुपोषण म्हणजे शरीराला आवश्यक असणारे जे घटक आहेत, कॅलरी, प्रोटीन, वसा, खनिज लवण, हे सर्व आवश्यक घटक पर्याप्त मात्रेमध्ये मिळायला पाहिजे। कसे मिळायला पाहिजे? तर आयु, लिंग आणि जी त्याची शारीरिक अवस्था असते त्या अवस्थेनुसार त्याला हे सर्व घटक मिळायला हवे। जर ते मिळाले नाही तर ते शरीर कुपोषित होईल। आपल्याला कुपोषण 2 प्रकारे सांगता येईल। एक तर आवश्यक घटक न मिळणे आणि दुसरं म्हणजे आवश्यक घटक अतिप्रमाणात मिळणे। या दोन्हीचे दुष्परिणाम शरीरावर दिसतात। त्याला आपण अगदी सोप्या भाषेत असं म्हणता येईल की अतिपोषण आणि अल्पपोषण। अतिपोषण म्हणजे आवश्यक घटक खूप जास्त प्रमाणात मिळणं आणि अल्पपोषण म्हणजे जे घटक मी आत्ता सांगितले, कॅलरी, प्रोटीन, वसा, खनिज लवण, विटॅमिन, हे सर्व घटक नाहीच्या बरोबर शरीराला मिळणे म्हणजे अल्पपोषण होय। आणि या अल्पपोषणामुळे बालकांवर विशेष परिणाम दिसतो। पहा, बालकांवर हे जर घटक मिळाले नाही तर क्वशिअर्कर, मरस्मस अशा प्रकारचे रोग दिसतात। तर अतिपोषणामुळे सुद्धा शरीरावर वाईट परिणाम होतो। तो असा की लठ्ठपणा वाढतो आणि लठ्ठपणा वाढला की शरीरावर वाईट परिणाम तर होतोच होतो, शिवाय हृदयाशी संबंधित जे रोग असतात ते, BP वाढलेला असतो, मधुमेह होतो, अशा प्रकारचे सुद्धा रोग अतिपोषणामुळे होतात। तर आपल्याला असं म्हणता येईल की कुपोषण म्हणजे अल्पपोषण आणि अतिपोषण हे निश्चित। अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं। अर्थात काय? तर असा आहार की ज्या आहारामध्ये सर्व आवश्यक घटक पर्याप्त मात्रेमध्ये मिळायला हवे आणि ते जर मिळाले नाही तर
जे शरीराचे कार्य असतात, शरीराला जे कार्य सुरळीत चालवायची आहेत, आंतरिक आणि बाह्य, ते चालवता येणार नाही, ते सुरळीत कार्य होणार नाही आणि मग अशा अवस्थेमध्ये कुपोषण होतो. भारतात कुपोषण वाढण्याचं प्रमुख कारण काय, तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे गरिबी. भारताची वाढती लोकसंख्यासुद्धा एक प्रमुख कारण आहे. गरिबी आणि वाढती लोकसंख्या या दोन्ही कारणामुळे कुपोषण खूप जास्त वाढलेले आहे. आणखीन एक कारण आपल्याला सांगता येईल की जेव्हा लोकसंख्या जास्ती आहे तर उत्पादनसुद्धा जास्त असायला हवे. जे खाद्यपदार्थ आहे किंवा भोज्य घटक आहेत, कडधान्य, फळभाज्या ज्या आहेत, यांचं उत्पादनसुद्धा जास्त व्हायला पाहिजे. परंतु ते उत्पादन कमी, वाढती लोकसंख्या आणि गरिबी हे इतके गंभीर कारण आहेत की ज्यामुळे कुपोषण वाढतच चाललेले आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ही गरिबी दूर करता आली पाहिजे. काय करावं लागेल यासाठी, तर प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला जरी रोजगार मिळाला तर त्यांना 2 वेळेचं जेवण मिळेल. भारतात असे बरेच कुटुंब आहेत की ज्या कुटुंबांना 2 वेळेचं जेवणसुद्धा मिळत नाही. अशा परिस्थितीत आपण जे म्हणतो की निरोगी आणि सुदृढ शरीर असायला पाहिजे, ते कसं बरं शक्य आहे. तर गरिबीला जर आळा घालता येईल, तिला दूर करता येईल, तर निश्चितच कुपोषणाला आळा घालता येईल किंवा काही प्रमाणात तरी आपल्याला कुपोषण कमी करता येईल. तर बरेच असे परिवार आहेत की ज्यामध्ये सदस्य संख्यासुद्धा खूप जास्ती आहे. हे सुद्धा एक कारण आहे कुपोषण वाढायला. आणि अधिक जर चर्चा आपण केली तर आपल्याला दिसेल की आपल्या भारतामध्ये आहारासंबंधीचे अनेक गैरसमज आहेत. हे खायचं नाही, ते खायचं नाही, त्याच्यासोबत दुसरं आणखीन एक पदार्थ आहे ते घ्यायचं नाही. अशा बऱ्याचशा गैरसमज ज्या आहेत त्या जर दूर झाल्या तर सुद्धा आपल्याला कुपोषणाला आळा घालता येईल. याशिवाय आपली जी अन्न शिजवण्याची पद्धती आहे ती सुद्धा जरा वेगळीच आहे. पहा, भारतीय स्त्री जी आहे, ग्रामीण असो की शहरी असो, एक अगदी सिंपल उदाहरण सांगते तुम्हाला की गृहिणी काय करते, बाजारातनं जेव्हा भाज्या आणते किंवा फळभाज्या ज्या घेऊन येते तेव्हा ती आधी कापून घेते आणि त्याच्यानंतर जेव्हा तिला बनवायचं असेल, भाजी बनवायची असेल, तर ती तेव्हा धुईल आणि त्यानंतर ती त्याला तडका लावेल. म्हणजे काय झालं पहा, आधी भाज्यांना कापलं, त्याच्यानंतर तिने ती शिजवली. पद्धत काय होती, काय करायला पाहिजे होतं, तर आधी भाजी स्वच्छ धुवून टाकायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर तिने त्याला फोडणी द्यायला पाहिजे होती. पण आपण असं करत नाही. मग काय होईल, तर जे घटक वारंवार जे आम्ही सांगतो आहे की आवश्यक जे घटक आहेत, प्रोटीन, खनिज लवण, विटॅमिन B12, हे जे आवश्यक घटक आहेत, लोह, कॅल्शियम, या घटकांची जी गरज शरीराला असते, हे घटक मग मिळत नाही आणि पाण्याद्वारे ते वाया जात आहे. तर आपल्याला अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या कंटिन्यू आत्मसात करायच्या आहेत, त्या सुधारायला पाहिजे. याकडे लक्ष दिलं तर निश्चितच कुपोषणाला आळा बसेल असं मला वाटते. आणखीन एक सांगावंसं वाटते की जर आपण उत्पादन वाढवलं, भाज्या, फळं, डाळी यांचे जर उत्पादन वाढवलं तर ग्रामीण लोकांनासुद्धा व्यवस्थित आहार मिळेल आणि मुबलक प्रमाणात जेव्हा पदार्थ मिळेल तेव्हा त्याची किंमतसुद्धा कमी होईल आणि गरीब जनता, गरीब लोकही ते घेऊ शकतील. आणि मग यामुळे काय होईल, तर जे घटक आहेत ते पर्याप्त मात्रामध्ये प्रत्येकांना मिळेल. या सध्याची परिस्थिती काय आहे की ग्रामीण जनता जी आहे ती शहराकडे धाव घेते आहे रोजगारासाठी. पण जर आपण ग्रामीण क्षेत्रामध्ये, गावांमध्ये जर त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला तर ते शहराकडे येणार नाही आणि त्यांच्या शेतीच्या उत्पादनामध्ये आणि शेतकऱ्याला जर नवीन टेक्नॉलॉजीबद्दल नॉलेज दिलं, उत्पादन कसं वाढवता येईल याबद्दल जर त्यांना आपण मार्गदर्शन केलं तर ते आणखीन अधिक जास्त उत्तम होईल आणि ते शहराकडे धाव घेणार नाही. याशिवाय
आहाराविषयी ज्या समस्या असतात, आहाराविषयी जे गैरसमज आहेत, ते जर आपण लहानपणापासून मुलांना किंवा गर्भवती मातांना जर दिलं, तर या ज्या गैरसमज आहेत किंवा अन्न शिजवण्याच्या ज्या पद्धती आहेत यामध्ये सुधारणा होईल आणि कुपोषण आपल्याला निश्चितच दूर करतात. कुपोषण दूर करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संस्था कार्य करत आहेत. आंतरराष्ट्रीय संस्था जसे WHO, FAO, युनिसेफ, केअर या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत राष्ट्रीय संस्था ज्या आहेत NIN, CFTRI, ICMR, ANP या संस्था मिळून कंटिन्यू कुपोषणावर कार्य करत आहेत. मला पुन्हा एका विषयावर चर्चा करावीशी वाटते आणि ती म्हणजे आहाराची गुणवत्ता वाढवणे. आपण रोजच्या आहारात जर काही पद्धतीचा उपयोग केला, काही प्रक्रिया नव्याने केली, तर निश्चितच आहाराची जी गुणवत्ता आहे, आहाराचे जे मूल्य आहे ते वाढेल. अत्यंत सोप्या पद्धतीचा उपयोग जर आपण भोजन बनवताना किंवा आहार बनवताना केला तर गुणवत्ता तर वाढेलच, शिवाय जे घटक आहेत ते पूर्वी त्या पदार्थामध्ये नव्हते आणि आपण जर सोप्या पद्धतीचा उपयोग केला, जे मी आता तुम्हाला सांगणार आहे, या पद्धतीचा जर आपण उपयोग केला तर अनेक असे घटक आहेत की जे तिथे विद्यमान होतील, नव्याने ते तयार. तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपण अन्नाचे मूल्य वाढवू शकतो, त्याची गुणवत्ता वाढवू शकतो. सर्वप्रथम अंकुरितकरण करणे, त्यालाच आपण मोड आणणे असं म्हणतो. त्यानंतर आहे खमिरीकरण करणे. त्यानंतर पर्यायी पद्धतीचा उपयोग करणे. तर काही पूरक पदार्थाचा सुद्धा उपयोग करून आपण अन्नाची गुणवत्ता वाढवू शकतो. मोड आणण्याच्या या पद्धतीमध्ये आपण अनेक कडधान्यांचा उपयोग करू शकतो. मूग, मटकी, चवळी, चणा या कडधान्यांना जर आपण 8-10 तास रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी स्वच्छ कपड्यात पुन्हा 8-10 तास बांधून ठेवलं तर त्याला खूप सुंदरसं अंकुरीकरण येतं आणि त्याचा जर उपयोग आपण रोजच्या आहारात केला तर त्याचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये नवीन जे घटक आहेत ते विद्यमान होतात, जसं विटॅमिन B2, विटॅमिन C हे नव्याने तयार होतात, दुपटीने तयार होतात. शिवाय अशा प्रकारच्या आहाराचा जर आपण रोजच्या भोजनात उपयोग केला तर ते पचायला हलके जाते. यातला जो प्रोटीन आहे तो पचायला हलका जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, अशा पेशंटनी अंकुरित किंवा मोड आलेले अन्न रोजच्या आहारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. आहाराची गुणवत्ता वाढवण्याची दुसरी महत्त्वपूर्ण पद्धती म्हणजे खमिरीकरण करणे. खमिरीकरण पदार्थाचं केलं जातं आणि ते 80 ते 90 अंश फॅरेनहाईटच्या तापमानामध्येच होतं. जर का कमी केलं आणि वाढवलं टेम्परेचर तर त्या पदार्थाला दुर्गंधी येते आणि ते आपण यूज करू शकत नाही. तेव्हा खमिरीकरण जर पदार्थाला करायचं आहे, इडली, सांबार, अप्पे वगैरे, तर त्यासाठी आपल्याला 80 ते 90 अंश फॅरेनहाईट तापमानच आवश्यक आहे. खमिरीकरणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण फायदा असा की ते पचायला तर हलके जाते, शिवाय पदार्थ अत्यंत मऊ, जाळीदार, नरम असं होतं आणि त्यामुळे ते हलकं तर होते, शिवाय त्याची जी चव आहे ती थोडीशी आंबटशी अशी येते. खमिरीकरणामुळे खमिरीकरणाचा आणखीन एक फायदा असा की त्यामध्ये B1, B2 आणि B3 हे जे घटक आहेत ते दुपटीने वाढतात आणि खमिरीकरणाचा उपयोग आपण जर रोजच्या आहारात केला तर ते अत्यंत फायदेशीर राहणार आहे. खमिरीकरणासोबत जर आपण पूरक आहाराचा सुद्धा उपयोग रोजच्या आहारात केला तर ते सुद्धा आपल्याला फायद्याचंच होणार आहे. जसं केवळ एका पदार्थाचा उपयोग न करता आपण 2-3 पदार्थ एकत्र मिळून जर केले तर निश्चितच त्याचा फायदा होईल. उदाहरणार्थ द्यायचं झालंच तर खिचडी तयार करायची आहे, तर केवळ एक डाळीचा उपयोग न करता त्याच्यात आपण 2पेक्षा जास्त डाळीचा उपयोग केला तर ते निश्चितच जास्त फायदेशीर होईल. याशिवाय जर वडा करायचा असेल तर एक डाळ किंवा 2 डाळ न उपयोगात आणता आणखीन डाळीचा उपयोग जर आपण केला तर ते निश्चितच आपल्याला अत्यंत उपयोगी होईल.
आपल्या महाराष्ट्रीयन आहारामध्ये थालीपीठचा खूप उपयोग होतो पहा. तर यामध्ये आपण केवळ 1-2 डाळींच्या पिठाचा उपयोग न करता अनेक प्रकारच्या डाळीचा उपयोग करून आणि शिवाय त्याच्यात अनेक भाज्यांचा जर आपण उपयोग केला तर ते अत्यंत उपयुक्त असं भोजन आपल्यासाठी होईल. बरेचदा पर्यायी पदार्थाचा सुद्धा उपयोग आपण आपल्या आहारात करू शकतो. काय होतं की कधीकधी गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध नसतं, तर मग अशा वेळेला सोया मिल्क, शेंगदाण्याचं दूध किंवा दूध पावडर याचा उपयोग करूनसुद्धा आपण पदार्थाची गुणवत्ता वाढवू शकतो. शेवटी मी असं म्हणेन की या सगळ्या पद्धतीचा जर आपण उपयोग केला तर तर कुपोषण तर कमी होईलच आणि शिवाय आहाराची गुणवत्ता वाढेल. मी पुन्हा प्राचार्य डॉक्टर बहेकर सरांचे आणि डॉक्टर गोकुला भालेराव मॅडमचे आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मैडम। आदरणीय मैडम ने हमें कुपोषण के बारे में बहुत ही सरलता से मार्गदर्शन किया और मैडम द्वारा हमने जाना कि हमारे देश में कुपोषण के प्रमुख कारण क्या है। इतना ही नहीं तो इस कुपोषण को हटाने के लिए हम क्या प्राथमिक उपचार कर सकते हैं। आहार इस पर बहुत ही एक अच्छा मार्ग है। यदि हम स्वस्थ आहार लेंगे तो उचित पोषक घटकों का हमारे शरीर में न तो बहुत ज़्यादा मात्रा में इसकी प्रमाण बढ़ेगी और ना ही इसकी कमतरता होगी और हम कुपोषण को इस देश से हटाने में मदद कर सकेंगे। मैडम, आपने जो मार्गदर्शन हमें किया उसके लिए मैं हमारे महाविद्यालय की ओर से आपका आभार मानती हूँ और मेरे सभी श्रोतागण जिन्होंने इसे सुना, आपका भी मैं आभार मानती हूँ। हम कल नए विषय को लेकर फिर आपके साथ मिलेंगे। तब तक के लिए हमें आज्ञा दीजिए। आज का सत्र यहीं समाप्त होता है। धन्यवाद।